लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना 170 मतदारसंघांचे विभाजन, लोकसभेच्या तब्बल 824 जागा आणि दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा अनेक वर्षापासून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी समोर आलेला नवा फॉर्म्युला. भारताच्या राजकारणात पुढील काही दशकांचे चित्र बदलू शकणाऱ्या या विषयाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पण नेमकं हे मतदारसंघ पुनर्रचना प्रकरण आहे तरी काय? 824 जागांचा आकडा कुठून आला? दक्षिण भारतातील राज्ये का आक्रमक झाली होती? आणि आता समोर आलेला नवा प्रवास खरंच दक्षिण उत्तर वाद मिटवू शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण विषयाचा इतिहास, राजकीय गणित, घटनात्मक तरतुदी आणि भविष्यातील परिणाम यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सर्वप्रथम समजून घेऊया की मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमकं काय. इंग्रजीमध्ये याला डिलिमिटेशन म्हटले जाते. लोकसंख्येतील बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमा पुन्हा आखण्याची प्रक्रिया म्हणजे डेलिमिटेशन. भारताच्या संविधानानुसार प्रत्येक जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे. यामागील मूळ उद्देश एकच आहे: देशातील प्रत्येक मतदाराला साधारण समान प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. एखाद्या मतदारसंघात 30 लाख मतदार असतील आणि दुसऱ्या मतदारसंघात फक्त 10 लाख मतदार असतील तर लोकशाहीतील समान प्रतिनिधित्वाचा सिद्धांत मोडला जातो. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांचे आकार आणि जागांचे वाटप बदलणे आवश्यक ठरते. स्वातंत्र्यानंतर भारतात 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये डेलिमिटेशन आयोगांची स्थापना करण्यात आली होती. मात्र 1976 मध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. देशातील अनेक राज्यांनी कुटुंब नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी केली होती, तर काही राज्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. जर फक्त लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप केले गेले असते तर लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी झालेल्या राज्यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे संसदेने लोकसभा जागांचे पुनर्वाटप गोठवण्याचा निर्णय घेतला. नंतर ही मुदत वाढवण्यात आली आणि 2026 पर्यंत जागांचे वाटप कायम ठेवण्यात आले. याच कारणामुळे आजही लोकसभेतील 543 जागांचे वाटप मुख्यतः 1971च्या लोकसंख्येवर आधारित आहे. मात्र गेल्या 50 वर्षात भारताची लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतर आणि राज्यांमधील लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदललेले आहे. त्यामुळे आता नवीन डिलिमिटेशन अपरिहार्य मानले जात आहे. 2025 आणि 2026 मध्ये हा विषय अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला, कारण केंद्र सरकारने लोकसभा जागांची संख्या वाढवण्याचा विचार पुढे आणला. काही प्रस्तावांमध्ये लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याचवेळी महिला आरक्षण आणि डेलिमिटेशन यांना एकत्र जोडणारे घटना दुरुस्ती विधेयक संसदेत आणण्यात आले. मात्र विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे हे विधेयक आवश्यक बहुमत मिळवू शकले नाही आणि त्यानंतर डिलिमिटेशन विधेयक ही पुढे सरकले नाही. मात्र यानंतरही हा विषय संपला नाही. उलट त्याहून मोठी चर्चा सुरू झाली, कारण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या कार्यपत्रिकेत एक नवीन फॉर्म्युला समोर आल्याची माहिती पुढे आली. या प्रस्तावानुसार विद्यमान 543 लोकसभा मतदारसंघांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन करण्यात येऊ शकते. सुमारे 59 मतदारसंघांचे 2 भाग आणि तब्बल 111 मतदारसंघांचे 3 भाग करण्यात येतील. अशा प्रकारे लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून थेट 824 पर्यंत वाढू शकते. विशेषतः मोठ्या लोकसंख्येचे आणि वेगाने वाढणारे शहरी मतदारसंघ विभाजित करण्यावर भर दिला जाऊ शकतो. या प्रस्तावामुळे देशातील अनेक महानगरांचे राजकीय चित्र बदलू शकते. हैदराबाद, सिकंदराबाद सारख्या मोठ्या मतदारसंघांचे 3 भाग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, चेन्नई, अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्येही मोठे बदल होऊ शकतात. आज ज्या एका खासदाराकडे 25 ते 30 लाख लोकांचे प्रतिनिधित्व आहे, त्याच भागातून भविष्यात 2 किंवा 3 खासदार निवडून येऊ शकतात. पण खरा वाद सुरू झाला तो दक्षिण भारताच्या चिंतेमुळे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी अनेक दशकांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे धोरण यशस्वीपणे राबवले. परिणामी या राज्यांतील लोकसंख्या वाढीचा दर उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत कमी राहिला. जर लोकसभा जागांचे वाटप केवळ लोकसंख्येच्या आधारे केले गेले तर उत्तर भारतातील राज्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जागा मिळू शकतात आणि दक्षिणेकडील राज्यांना प्रभाव तुलनेने कमी होऊ शकतो, अशी भीती दक्षिणेकडील नेत्यांनी व्यक्त केली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी तर या मुद्द्यावर अनेक पक्षांची बैठकही बोलावली होती. दक्षिणेकडील राज्यांचे म्हणणे असे होते की आम्ही लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी झालो म्हणून आमची शिक्षा होऊ नये,
उलट लोकसंख्या नियंत्रणात अपयशी ठरलेल्या राज्यांना अधिक राजकीय शक्ती मिळणार असेल तर तो अन्याय ठरेल. दुसरीकडे केंद्र सरकारकडून असा युक्तिवाद करण्यात आला की दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही. काही चर्चांमध्ये सर्व राज्यांच्या जागांमध्ये किमान 50% वाढ करण्याचा पर्यायही पुढे आला. म्हणजे उत्तर भारतातील राज्यांना जागा जास्त मिळतील पण दक्षिणेकडील राज्यांच्या जागाही वाढतील. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व पूर्णपणे कमी होणार नाही. याच पार्श्वभूमीवर आता 824 जागांचा फॉर्म्युला महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हा फॉर्म्युला विद्यमान मतदारसंघांचे विभाजन करून प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे केवळ उत्तर भारताला अतिरिक्त जागा देण्याऐवजी संपूर्ण देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व वाढवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. अनेक तज्ज्ञांच्या मते हा पर्याय दक्षिण उत्तर संघर्ष कमी करू शकतो, तर काही तज्ज्ञ अजूनही याबाबत सावध भूमिका घेत आहेत. पुढील काही वर्षात भारताची लोकशाही एका ऐतिहासिक टप्प्यावर उभी राहणार आहे. नवीन संसद भवनात अधिक खासदारांसाठी व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अंतिम निर्णय संसद, डिलिमिटेशन आयोग आणि व्यापक राजकीय सहमतीवर अवलंबून असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.